जय गुरुदेव. जया शुद्ध काये भीतरी, गुरु कृपे विन बीजाक्षरी. मंत्र संपादण्याची थोरी, देवादिका दुर्लभ. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून गुरु मंत्राची थोरी वर्णन करत असताना म्हणतात की आपला प्राकृतिक देहात्म भाव निघून गेला पाहिजे आणि वासना समूळ नष्ट झाल्यानंतर आपला अंतकरण शुद्ध होते, आपली प्रकृती काया ज्ञान काया होते आणि ही ज्ञान काया झाल्यानंतर सद्गुरुनाथाची कृपा आणि त्या कृपेतून प्राप्त झालेला गुरुमंत्र, बीजाक्षरी महामंत्र, पंचाक्षरी महामंत्र, तो मंत्र प्राप्त करण्याची थोरी ज्या शिष्याला लाभते त्याचा महिमा सांगताना म्हणतात ही देवादिकाला दुर्लभ आहे. कारण मानवाचा जन्मच असा आहे की इथं साधना करता येते, साधना करून गुरुची सेवा करून गुरुकृपा संपादन करता येते आणि जीवनमुक्त होता येतं. देवताचं जीवन स्वर्गातले भोग भोगण्यात व्यस्त असतं, त्यांना साधना त्यांच्या देहाकडून घडत नाही म्हणून त्यांना दुर्लभ म्हणतात. हा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. या ओवीचं आपण थोडंसं आध्यात्मिक चिंतन करू. ज्यांचं शरीर आणि मन बुद्धी अर्थात अंतकरण पूर्णतः शुद्ध पवित्र निर्मळ झालेलं आहे. शुद्ध काया म्हणजे केवळ बाह्य देह नव्हे, बाह्य देह तर सुचिरभूत असलाच पाहिजे, पण अंतरंगातील चित्तातील सर्व वासना, आनवमल, मायामल, कार्मिक मल, पंचकंचूक, काल, विद्या, राग, कला आणि नियती, हे पंचकंचूक नष्ट झाले पाहिजेत, त्रिमल नष्ट झाले पाहिजेत आणि सर्व वासना संपलेल्या पाहिजेत. अशा शिष्याच्या ठिकाणी ईश्वरी शक्ती वास करते. त्याचा देह ज्ञान काया होतो, चिन्मय देह होतो, चैतन्यमय देह होतो. बीजाक्षर म्हणजे मंत्राचं मूळ स्वरूप. नमः शिवाय. 7 कोटी मंत्रामध्ये सप्तकोटी मंत्रेषु मंत्रो पंचाक्षरो महान. 7 कोटी मंत्रामध्ये पंचाक्षर मंत्र महान म्हणतात. हा बीज मंत्र हा नमः शिवाय आपुलासा केला. सदा जपे जो प्रेम भक्तीने तो भवसागर तरला, असं अनुभवी संत म्हणतात. हे बीजाक्षर मंत्राचं मूळ स्वरूप, त्याची दिव्य शक्ती. कोणताही मंत्र आपण पुस्तकात वाचला किंवा अनुभूती नसलेल्या गुरुकडून घेतला तर ती दिव्य शक्ती, त्या मंत्राचा प्रभाव आपल्यात येत नाही. म्हणून अनुभवी गुरुकडून, निस्वार्थी गुरुकडून आम्हाला गुरुमंत्र मिळाल्यानंतर त्या मंत्रासोबत गुरुची कृपा, त्या मंत्रासोबत आमच्या कानाद्वारे शरीरात येते. आणि जसं वडाच्या बीजामध्ये संपूर्ण वृक्ष असतो तसं ह्या बीज मंत्रामध्ये चैतन्याचा वृक्ष अंकुरित होतो. अज्ञान दूर होतं आणि ज्ञानरूपी चैतन्यरूपी वृक्ष बहारतो. अज्ञान निघून जातं. मी शिवस्वरूप आहे आणि हे विश्वही शिवस्वरूप आहे
मी आणि विश्व हे वेगळे नाही, हे ज्ञान, ही शुद्ध विद्या सद्गुरुनाथाच्या बीज मंत्रानं आम्हाला प्राप्त होते. पण याकरिता गुरु कृपा आवश्यक आहे, सद्गुरुनाथाची कृपा आवश्यक आहे. कृपा असल्यानंतर त्या कृपेतून जो मंत्र मिळतो आणि त्या मंत्राचं जो भक्तिभावानं जप करतो, मनन करतो, निधिध्यासन करतो, अशा साधकाची काया ज्ञानकाया होते असं माऊली म्हणतात. आता मंत्र संपादनाची थोरी, अशा प्रभावी आणि सिद्ध मंत्राची प्राप्ती होणं अतिशय भाग्याची गोष्ट आहे. मंत्राची थोरी म्हणजे मंत्राचा मोठेपणा असा आहे की तो साधकाला ईश्वर स्वरूप करतो. असा मंत्र संपादने म्हणजे केवळ पाठांतर करणे नाही, तर तो गुरुमुखातून प्राप्त करून घेणे, त्या मंत्रावर विश्वास ठेवणे, त्याचा जप करणे, सतत त्याचं मनामध्ये चिंतन करणे, असा या गुरुमंत्राची थोरी आहे. पुढं म्हणतात, देवादिका दुर्लभ. ज्या गुरुमुखातून मिळालेला मंत्राचा प्रभाव एवढा मोठा आहे की तो प्राप्त करून घेणे प्रत्यक्ष देवालाही दुर्लभ आहे, कठीण आहे. कारण स्वर्गातले देव भोगविलासामध्ये मग्न असतात आणि पुण्य संपलं की पुन्हा मनुष्य देह त्यांना प्राप्त होतो असं शास्त्र सांगतात. माणसाला सद्गुरू मिळणे आणि त्यांनी अनुग्रह देऊन मंत्राचा अधिकार देणे, ही स्थिती स्वर्गातील देवालाही सहज मिळत नाही. कारण त्यासाठी मानवी देह प्राप्त व्हावा लागतो, शिवभक्ती मिळावी लागते, सद्गुरूकडून दीक्षा मिळावी लागते, अनुग्रह मिळावा लागतो आणि गुरुची कृपा असावी लागते. तर ही ओवी आपल्याला सांगते, ज्यांचं अंतकरण शुद्ध आहे अशा सद्गुरूच्या कृपेविना मंत्रातील खरं सामर्थ्य प्राप्त होऊ शकत नाही. अशा सिद्ध मंत्राची प्राप्ती होणे एवढे महान भाग्य आहे की जे प्रत्यक्ष देवांनाही सहजासहजी लाभत नाही. आत्मज्ञानाच्या मार्गावर सद्गुरू हे सर्वश्रेष्ठ आहेत. सद्गुरू कसे असावेत? निस्वार्थ गुरुमूर्ती, सदा हृदयात शांती. ते सद्गुरू शिष्याला आनंद, शांती, प्रेम आणि दिव्य ज्ञान देण्याकरता आलेले असावेत. ते लोभ मोहानं बांधलेले नसावेत. अशा सद्गुरूकडून मंत्र मिळाल्यानंतर शिष्याचं जीवन मानवाचा महादेव होतो, असं या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली या ओवीतून भाव प्रकट करतात. ओम शांती शांती शांती.